सीबीआयनं पुण्यातल्या सनातनचा जो साधक आहे सारंग अकोलकरच्या घरी धाड टाकल्यानंतर सनातन संस्थेनं लगेचच मुंबईत पत्रकार परिषद घेतली। सीबीआय धाड टाकण्यास पोहोचल्यानंतर आशिष खेतान या प्रकरणी मोठा खुलासा करण्याचं ट्विट कसं काय करतो असा प्रश्न सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी उपस्थित केलाय। तसंच आशिष खेतान आणि सीबीआयचे तपास अधिकारी नंदकुमार नायर यांची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली। आशिष खेतान सीबीआयचे तपास अधिकारी आश्रमामध्ये नियमित तपासाला येतात, त्याप्रमाणे पोहोचले। ते पोहोचता क्षणी हा ट्विट करतो की आज मी मोठा खुलासा करणार आहे। अरे काय चालू आहे? म्हणजे आशिष खेतान कोण झाला? आम्ही याच्यावरती निश्चितपणे कायदेशीर कारवाईचा सल्ला वकिलांचा घेत आहोत। कायदेशीर कारवाई निश्चितपणे करू। ही गोष्ट लक्षात घ्या की सनातन संस्थेला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे। नंदकुमार नायर त्याचे मुख्य जे तपास अधिकारी आहेत, त्या नंदकुमार नायरांवरती दक्षिण भारतातल्या हायकोर्टाचे ताशेरे आहेत की या माणसावरती कारवाई करा। खरं तर त्या माणसावरती कठोर कारवाईवरून त्याच्या घरी बसवलं गेलं पाहिजे होतं, परंतु त्या नंदकुमार नायरांना काँग्रेसने प्रमोशन देऊन दाभोळकरांची केस या ठिकाणी त्याच्या ताब्यात दिली आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की या नंदकुमार नायरांची पण चौकशी करा, आशिष खेतानांची पण चौकशी करा। खरे गुन्हेगार 100% सापडतील। दरम्यान याच पत्रकार परिषदेत मालेगाव आणि मडगाव स्फोटाचे आरोपी आपल्या संपर्कात होते असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केलाय। कोणाही संपर्कात आलेला सांगणार नाही, ना मालेगाव प्रकरण ना मडगाव प्रकरण। याचं कारण दुसरा अधिकारी आहे, हे मी वारंवार न्यायाला सांगितलेलं आहे। तुम्हाला काही विषय सांगत नाहीये। ते माझ्या संपर्कात पूर्वी होते, त्यानंतर बेल संबंधी आम्ही केलं, बेलचा अर्ज केला, या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे संपर्कात त्याचा माझ्या घरी द्यायचा होत नाही आणि फरार आरोपी आहे, नेहमी वकिलाच्या संपर्कात असतो, लक्षात ठेवा। त्यामुळे तो आरोपी विचारतो की हजर व्हायचं असेल तर कुठे हायकोर्टात जाऊ का की व्हावं नवं? माझं म्हणणं आहे तो निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, परंतु मी पूर्वी प्रयत्न केले आहेत की हजर व्हा, आपण काही प्रयत्न करू, लढू। आता माझ्यातली ती शक्ती निघून गेली, याचं कारण हे लोक भ्रष्ट आहेत आणि यांचा हेतू केवळ गुंतवण्याचा आहे।